नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, एक गोष्ट खरंच सांगा, तुम्ही कधी स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात विचार आला की मी बरोबर वाचते ना, नियम चुकत तर नाही आहे ना, आणि खरंच इच्छा पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि तुमच्या मनाला भिडेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं, वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचे रहस्य नेमकं काय आहे. आणि मंडळींनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की शेवटी मी अशी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना जय श्री स्वामी समर्थ, जय गुरु माऊली. हे सर्व स्वामी भक्तांनो, तुम्हाला मनापासून एकच विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचो, तुम्हा सर्वांवरती कायमस्वरूपी राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. मंडळींनो, आजचा विषय खरंच खूप खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण नक्कीच होतील. भक्तांनो, आपण खूप वेळा बघतो की काही लोक नित्यपाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात मी इतकं वाचते पण मनासारखं काहीच होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मग भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे नियमामध्ये नाही तर आपल्या भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया की श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती आणि संकटातून सुटका मिळते. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपले आईवडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावरती. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत. आणि हे नियम मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकतात. पहिला नियम, नित्य 3 अध्याय. भक्तांना सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजे आज जे अध्याय वाचले, उद्या त्यानंतरचे असा क्रम ठेवायचा. आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आहे. आणि भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. संकल्प खूप मोठा नसावा. असं काही फक्त मनात इतकं बोला की स्वामी, हे वाचन श्रद्धेने सुरू करत आहे, माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढाच संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम, 11 माळी जप. वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळ जप करायचा आहे.
आता काही लोक म्हणतील 11 माळ म्हणजे खूप वेळ लागेल. पण लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो? आपण रोज अनावश्यक गोष्टींवरती किती वेळ घालवतो? जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम, अहंकार विसरा. तर भक्तांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण वाचन करतो, पण मनात एक भाव येतो की मी रोज वाचते, मी रोज जप करते, मी किती चांगले भक्त आहे. आणि भक्तांनो, आपण इथेच चुकतो. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण. म्हणूनच वाचताना मनात हे ठेवा, स्वामी, मी काहीच नाही, तुम्ही सर्व काही आहात. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात. चौथा नियम, शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो. पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, शुद्धता म्हणजे मनाची शुद्धता आहे. आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर जास्त होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि घरात कलह देखील कमी होतो. भक्तांनो, आता आपण समजून घेऊया इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा आहे, ते स्वामी नक्कीच देतात. काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखवण्यासाठी नाही तर आपल्याला वाचवण्यासाठी थांबतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आपल्या आईला जसं सांगतो तसं सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवं आहे, पण आतून त्यांचाच विश्वासच त्यांना नसतो. आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. आणि स्वामी त्यांना खूप काही मोठं देऊन जातात. म्हणून भक्तांनो, वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. जेव्हा हा भाव आपल्यामध्ये आला की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया ही सुरू होते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको, तर हे वाचन संकल्पनेने करा. संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेन. किंवा स्वामी माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये खूप अडथळे आहेत, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेल. पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करावा. मध्येच त्या संकल्पाला सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात स्वामी त्यांना भरभरून देतात. आता भक्तांनो, अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकलेले आहेत. काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातली भांडणं कमी झाली. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, जेव्हा मी वाचन सुरू केलं तेव्हा मला नवीन नोकरी लागली. काही भक्त म्हणतात की लग्न जमत नव्हतं, मी स्वामींच्या चरणी माझी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळ त्यांना मिळालं. आणि काही लोक दारिद्र्याचा काळ होता, त्यांच्यावरती कर्ज वाढलेलं होतं, त्यांनी पण हे वाचन सुरू केलं आणि हळूहळू त्यांना मार्ग
मिळत गेले. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत तर हे स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली तर. भक्तांनो, स्वामी हे शक्ती आहे आणि नित्य सेवा केली तर जीवन आपलं सोन्यासारखं होईल. भक्तांनो, ही ओळ ऐकायला तुम्हाला खूप साधी वाटत असेल, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे. आणि जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपलं आपोआप बदलायला लागतं. आणि भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की वाचनाने काय फायदा होतो, तर फक्त वाचन केल्याने काय होतं, तर भक्तांनो, वाचनाचे खूप फायदे आहेत. पण मी तुम्हाला मुख्य फायदा सांगते. पहिला फायदा म्हणजे आपल्याला संकटांपासून मुक्ती मिळते. कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटांचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात सोडत नाहीत. आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. कारण आपल्यावरती किती पण संकट असले तरी आपल्या पाठीशी स्वामी नेहमीच असतात. त्यामुळे ते आपल्याला आतून खूप मजबूत करतात. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती, संतती मिळते. कारण स्वामी समर्थ हे भक्ताच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं. आपला राग कमी होतो. आपली भीती कमी होते. आपली असुरक्षितता कमी होते. चौथा फायदा म्हणजे आपलं मन शांत होतं. आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे मन शांतीची. आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो. एक लक्षात ठेवा, एक अशी वेळ ठरवा. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे. कारण वेळ ठरवली की मन तयार होतं. दुसरी टीप म्हणजे वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा. कारण मध्येच मोबाईलचे नोटिफिकेशन आलं तर आपलं मन तुटतं. तिसरी गोष्ट म्हणजे वाचन सुरू करताना एक छोटासा दिवा लावा, धूप लावा आणि 1 मिनिटे डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या. यामुळे वातावरण पवित्र होतं. चौथी टीप म्हणजे वाचन झाल्यावर 2 मिनिटे शांत बसा. लगेचच उठून कामात जाऊ नका. कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. आणि 5वी टीप म्हणजे वाचनाच्या दरम्यान जर मन विचलित झालं तर घाबरू नका. मन भटकतच राहतं, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. तर मंडळींनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा तरी असं म्हणा की स्वामी, जे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा तुम्ही ती कृतज्ञता तुमच्या मनामध्ये येते तेव्हा स्वामींची कृपा ही वेगाने सुरू होते. कारण स्वामींना भक्तांचे रडणे ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्तांचा विश्वास हा खूप प्रिय आहे. आणि कृतज्ञता म्हणजे विश्वास. तर भक्तांनो, आता मी तुम्हाला एकच विनंती करते की तुम्ही आजपर्यंत स्वामी चरित्र सारामृत सुरू केलं नसेल तर गुरुवारपासून सुरू करा. संकल्प घ्या, रोज 3 अध्याय वाचा. 11 माळी स्वामी समर्थांचा जप करा. मनामध्ये शुद्धता ठेवा. अहंकार सोडा. स्वामी सेवेत या. खरंच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आणि हे सर्व काही गोष्टी तुमच्या मनाला पटल्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण की स्वामी समर्थ नेहमीच आपल्या पाठीशी आहेत. स्वामींचा आशीर्वाद
स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती कायमस्वरूपी राहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला एकच सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या आशीर्वादामुळे नक्कीच सुख शांती नक्कीच नांदेल. त्यामुळे काळजी करू नका, आनंदाने राहा आणि आनंदाने जगा. आणि भेटूया अशाच छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.